नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. स्पीड न्यूज पाहणार आहोतच, मात्र त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य. अमृत नोनी पॉवर प्लस. सुजित पाटकर यांच्या कंपनी विरोधात गुन्हा दाखल, तर पाटकर प्रकरणी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना ईडीचं समन्स. 16 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. चित्रा वाघ यांच्या तक्रारीनंतर अभिनेत्री उर्फी जावेदला मुंबई पोलिसांची नोटीस. सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात होणार चौकशी. सराफा व्यापाऱ्यांना सोन्याचे दिवस. 1.5 महिन्यांपासून ग्राहकांना सोनं खरेदीकडे. ग्राहकांचा कल. सोनं 57,965 रुपये तोळ्यावर. बाजारपेठेत फळभाज्यांचे भाव गडगडले. टोमॅटो, कोबी, फ्लॉवरला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रोत्सवाचा दुसरा दिवस. नंदीध्वजाच्या मिरवणुकीला सुरुवात. यात्रेसाठी भाविकांचा जनसागर. आणि महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेसाठी आज अंतिम लढत. मॅट विभागात शिवराज राक्षे आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यामध्ये लढत, तर माती विभागात सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड मैदानात. या बुलेटिनमध्ये स्पीड न्यूज पाहायच्या आधी एक मोठी बातमी समोर येते, ती पाहूयात. लोकसभा सचिवालयानं एनसीपी खासदार मोहम्मद फैजल यांचं सदस्यत्व रद्द केलंय. लक्षद्वीपचे खासदार आहेत मोहम्मद फैजल. काही दिवसांपूर्वी एका स्थानिक न्यायालयामध्ये एका खटल्यामध्ये त्यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. 13 जानेवारी रोजी त्यांचे लोकसभा सदस्यत्व संपुष्टात आणण्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. लक्षद्वीपचे खासदार आहेत ते, आणि त्यांना न्यायालयानं एका खटल्यामध्ये 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे, आणि त्यामुळे त्यांना लोकसभा सचिवालयानं एनसीपीचे खासदार मोहम्मद फैजल यांचं सदस्यत्व रद्द केलंय. मोहम्मद फैजल हे लक्षद्वीपचे खासदार आहेत, आणि काही दिवसांपूर्वी स्थानिक न्यायालयानं एका खटल्यामध्ये त्यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी आता वेगवान स्वरूपात पाहूयात स्पीड न्यूजमध्ये. देशामध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडलेत. मुंबईमध्ये सोनं 57,965 रुपयांवरती पोहोचलंय. डॉलर कमकुवत झाल्यामुळे अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सोनं खरेदी सुरू केल्यामुळे भाववाढ झाल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय. सोलापुरातील श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्तानं मानाच्या 7 नंदीध्वजांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीच्या दरम्यान सोलापुरातील विविध चौकात नंदीध्वजाचं स्वागत केलं जातं. या निमित्तानं दत्त चौक मार्गावर स्वागतासाठी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या. सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची मोठ्या उत्साहात यात्रा सुरू आहे. या यात्रेतील आज दुसरा महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या दुसऱ्या दिवशी यात्रेतील विवाह सोहळा संपन्न होणार आहे. आज दुपारी 12 वाजता अक्षता सोहळा पार पडेल. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील अंधारी इथे पीर बाबा यात्रा महोत्सवानिमित्तानं बैलघोडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं, आणि यासाठी राज्यभरातून बैल घोडे दाखल झालेत. ही शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. संजय राऊत यांचे निकटवर्ती असलेले सुजित पाटकर यांच्या कंपनी विरोधात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर इंटरनल हेल्थ केअर कंपनी विरोधात गुन्हा दाखल झालाय. उस्मानाबादमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीतील छताचं प्लास्टर कोसळलं. यामध्ये दुसरीच्या वर्गातील एक विद्यार्थी जखमी झाला. साहिल भगत असं त्याचं नाव आहे. यात त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. राज्यात टोमॅटोचे दर घसरले असतानाच आता कोबी, फ्लॉवर या भाज्यांच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. फळभाज्यांना कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे कोबी, फ्लॉवर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. सध्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत, कारण कापसाच्या दरामध्ये घसरण झाली आहे. सध्या कापसाला 7,000 ते 8,000 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय. मकर संक्रांतीला महागाईची झळ बसली. यावर्षी तिळाच्या दरात प्रति किलो 40 रुपयांची वाढ झाली आहे. मागील वर्षी 160 ते 170 रुपयांनी उपलब्ध असलेले तीळ यंदा 200 ते 210 रुपयांवरती विक्री होत आहे.
औरंगाबादमध्ये नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यावरती वाळूज पोलिसांनी कारवाई केली। या कारवाईमध्ये दुकानातील नायलॉन मांजा जप्त करून संबंधित व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झालाय। तब्बल 2 दशकांनंतर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार आहे। राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणानं बाजार समितीची निवडणूक घेण्याचे आदेश दिलेत आणि त्यानुसार 16 जानेवारीपासून मतदार याद्या तयार करण्याचं काम सुरू होणार आहे। औरंगाबादच्या मुख्य बाजारपेठेत माकडांनी उच्छाद मांडला। मकर संक्रांती निमित्तानं विक्रीसाठी आणलेला मका, केळी, हुरडा माकडांनी फस्त केलाय। या माकडांनी पार्किंगमधल्या अनेक वाहनांचं देखील नुकसान केलंय। मावळमध्ये थंडीची लाट पसरली आहे। पहाटेच्या सुमारास इथे धुक्याची चादर पसरल्याचं दृश्य दिसलं। या धुक्यातून वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते। महावितरणकडून डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात वीज चोऱ्या उघडकीस आल्यात। राज्यात मराठवाडा, विदर्भापेक्षा कोकण विभागात म्हणजेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर इत्यादी जिल्ह्यात अधिक वीज चोऱ्या पकडण्यात आल्यात। नंदुरबारच्या करणखेडा इथल्या व्यापारी संकुलाला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये 3 दुकानं जळून खाक झाल्यामुळे दुकानदारांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। आगीचं कारण अस्पष्ट असून पोलीस घटनेचा तपास करतायत। अमरावतीमध्ये अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई केली। यावेळी 5 लाख रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली असून अतुल हरडे आणि श्रीकृष्ण इंगळे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। औरंगाबादच्या कुतुबखेडा इथल्या 62 वर्षीय शेतकऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केली। सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं। पैशाच्या वादातून मित्राची गळा दाबून हत्या केल्याची घटना गोंदियाच्या सीतेपार गावात घडली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मकर संक्रांतीच्या 1 दिवस आधी लोहडी साजरी केली जाते। गोंदियातल्या सिंधी कॉलनीमधील संत कवराम मंदिरात या निमित्तानं उत्सवाचं आयोजन करण्यात आलं। आज भोगी निमित्तानं महिलांनी पंढरपुरात रुक्मिणी माते मंदिरात अभिषेक केला। महिलांसाठी विशेष महत्त्व असलेल्या भोगी संक्रांती निमित्तानं पहाटे 4 ते 5:30 दरम्यान भोगी साजरी करण्यात आली। राज्यभरातून महिला संक्रांती निमित्तानं भोगी आणि वाणवसा करण्यासाठी पंढरपुरामध्ये आल्या आणि आज पहाटे काकडपूजा झाल्यानंतर महिलांसाठी भोगी करायला एक विशेष वेळ ठेवण्यात आली होती। पंढरपुरात मकर संक्रांती निमित्तानं बाजारपेठा फुलल्यात आणि महिलांनी मकर संक्रांतीच्या पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली। महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या फायनलचा थरार आज पुण्यामध्ये रंगणार आहे। कुस्ती स्पर्धेत माठ विभागातील अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यामध्ये होणार आहे। तर माती विभागातील अंतिम लढत सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात होईल। यातील विजेत्यांमधून महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत होणार आहे। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज नवी मुंबईचा दौरा करणार आहेत। त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात ऐरोली टोलनाक्यापासून होईल आणि यावेळी आदित्य ठाकरे ऐरोली मतदारसंघातील सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नेत्यांची भेट घेणार आहेत। यवतमाळ जिल्हा प्रमुख गजानन बेजनकीवार यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा सोपवलाय। जिल्हाध्यक्षपदासोबतच पांढरकवडा बाजार समितीच्या सभापतीपदाचाही राजीनामा दिल्यानं खळबळ माजली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ठाण्यामध्ये महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, राजन विचारे आणि वरुण सरदेसाई उपस्थित राहणार आहेत। औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा आज नामविस्तार दिन आहे। या निमित्तानं मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात भीमसैनिक आणि नेते उपस्थित राहणार आहेत। 18 तासांनंतर एमपीएससी परीक्षार्थींनी आंदोलन स्थगित केलं। खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन देण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। नवीन अभ्यासक्रम 2023 ऐवजी 2025 पासून लागू करण्याची मागणी विद्यार्थ्यांची आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील घरांची संख्या वाढली आहे। 4721 घरांसाठी ही सोडत काढण्यात येणार आहे। ठाण्यातील विहंग समूहाच्या प्रकल्पातील 256 आणि ठाणे महानगरपालिकेकडून मिळालेल्या पंतप्रधान आवास योजनेतील 300 घरांची त्यात भर पडली आहे। या अनुषंगानं जाहिरातीत काही बदल करावे लागणार असल्यामुळे ही जाहिरात आणखी 4 ते 5 दिवस लांबणीवर पडली आहे। घर आणि जागा भाड्यानं देण्याकरता पोलिसांच्या कोणत्याही ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असे आदेश मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांनी दिलेत। त्यांच्या सूचनेनुसार पोलिसांच्या संकेतस्थळावर भाडेकरू नोंदणी संदर्भात बदल करण्यात आले। नागरिक घर भाड्यानं देण्याची माहिती मुंबई पोलिसांना ऑनलाईन अर्ज तसंच पोलीस ठाण्यामध्ये अर्ज पाठवून देऊ शकतात।
विविध तांत्रिक कामांसाठी रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड दोन्ही जलद मार्गावरती ब्लॉक असेल, तर पनवेल वाशी या मार्गावर सुद्धा ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वेवरती आज रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असून लोकलच्या वेळापत्रकावरती काहीसा परिणाम होईल। मेट्रो, मोनो आणि उपनगरीय रेल्वे आणि बेस्ट बसेसमधून एकाच तिकिटावरती प्रवास करणं लवकरच मुंबईकरांना शक्य होणार आहे। या सुविधेची सुरुवात 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। तुर्तास मेट्रो 2 आणि मेट्रो 7 या मार्गिकेसाठी ही सुविधा लागू असेल। दहिसर ते अंधेरी या मार्गाचा मेट्रोनं प्रवास अवघ्या 35 मिनिटात होणार आहे। मेट्रो 2 आणि मेट्रो 7चा दुसरा टप्पा 20 जानेवारीपासून वाहतूक सफारी खुली होण्यास विलंब होतोय। गोंदियातल्या मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण काढण्यास पालिकेनं सुरुवात केली। व्यापाऱ्यांनी रस्त्यावरती दुकानं थाटल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होते आणि त्यामुळे पालिका प्रशासनाकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। कल्याण डोंबिवलीतून टिटवाळ्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे। रस्त्यातील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना त्रास होतोय। रस्ता लवकरच दुरुस्त होईल असं अनेकदा पालिका प्रशासनानं सांगितलंय, मात्र अद्यापही रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही। नंदुरबारमधल्या तळोदा तालुक्यातल्या वाल्हेरी धबधबा इथून शहाद्याकडे परतणाऱ्या कारचा अपघात झाला। कार डांबरखेडा इथे उलटल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये 4 जण जखमी झालेत, यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे। सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन करणारी या प्रकरणी मुंबई पोलिसांनी उर्फी जावेदला नोटीस बजावली आहे। अंबोली पोलीस ठाण्यात हजर राहण्यासंदर्भातली ही नोटीस आहे। चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल घेत पोलीस आयुक्तांनी या संदर्भात चौकशीचे आदेश दिलेत आणि यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात शिजान खानचा जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला। या प्रकरणात शिजानच्या आईची भूमिका संशयास्पद असून त्यांनाही आरोपी बनवण्याची मागणी तुनिशाच्या वकिलांनी केली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावरती आहेत। गुजरातमधील अनेक विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन अमित शहांच्या हस्ते होणार आहे। जम्मू काश्मीरच्या राजौरीमधील दहशतवादी हल्ल्यांचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतलाय। जम्मू काश्मीरसाठी नव्या कृती आराखड्यासह सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देऊ असं आश्वासन अमित शहांनी जम्मूमधल्या लोकांना दिलं। उत्तर प्रदेशातल्या मुरादाबादमध्ये रेल्वे ट्रॅकवरती उतरत तरुणांनी व्हिडिओ बनवला। हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी तिघांनाही अटक केली। जम्मू काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंडच्या अनेक शहरांमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फ साचला असून बारामुल्ला आणि गांदरबलमध्ये हिमस्खलनाचा इशारा देण्यात आलाय। आता एक सविस्तर बातमी पाहूयात। सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे। यात्रेनिमित्तानं मानाच्या 7 नंदी ध्वजांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। या मिरवणुकीदरम्यान सोलापुरातील विविध चौकात नंदी ध्वजांचं स्वागत केलं जात आहे। संस्कार भारती संस्थेकडून दत्त चौक रस्त्यावरती आकर्षक पद्धतीनं रांगोळ्या काढून नंदी ध्वजाचं स्वागत केलं गेलं। रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचं काम संस्कार भारती या महिला संस्थेमार्फत केलं जात आहे। 100हून अधिक महिला पहाटेपासूनच रांगोळी काढण्याचं आज काम करतायत। सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्ताने ज्या काही मानाच्या 7 काट्या असतात त्या हिऱ्याबुवाड्याच्या येथून मार्गस्थ होतात। मात्र मार्गस्थ होताना आपण सध्या पाहू शकता की दत्त चौक येथे कशा पद्धतीने जी काही मिरवणुकीची तयारी करण्यात येत आहे। या ठिकाणी रांगोळीच्या माध्यमातून ज्या काही आपल्या भावना आहेत किंवा आपल्या काही कला आहे ते दाखवून मिरवणुकीमध्ये ज्या काही 7 काट्या असतात त्यांचं एक प्रकारे मिरवणुकीतलं जे काही वातावरण आहे ते अशा प्रकारे तयार होत आहेत। पायघाट्यात घालण्याचं काम या ठिकाणी संस्कार भारती या संस्थेकडून करण्यात आलेले आहेत। यासाठी महिनाभर सराव केला जातो। 23 वर्ष झालं हा उपक्रम राबवला जातोय। म्हणजे ही 3.5 किलोमीटरची रांगोळी दरवर्षी 150 ते 200 कलाकार संस्कार भारतीचे एकत्र येऊन साकार करतात। अतिशय सुंदर वातावरण असतं इथे आणि ह्याच्यात आम्ही एक समाज प्रबोधन असं करत असतो। ह्याच्यातून दरवर्षी वेगवेगळे विषय घेत असतो। तर ह्या वर्षी आमचा विषय आहे आत्मनिर्भर भारत आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव।
सध्या पायगाड्या म्हणजे मिरवणुकीच्या ह्या मार्गावर ह्या पायगाड्या घालण्याचे काम संस्कार भारती या संस्थेकडून करण्यात आलं आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक संदेश देण्याचं काम या संस्थेने या माध्यमातून केल्याचं आपल्याला या ठिकाणून दिसत आहे. कॅमेरामन अनिल कांबळेसह प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. इतरही घडामोडी आपण वेगवान स्वरूपात पाहणार आहोतच, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आरोपी बनवण्याची माग तुनिशाच्या वकिलांनी केली. कल्याणच्या निळजा परिसरात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना घडली. अनधिकृत गाळ्यांवरती कारवाई करण्यासाठी पालिकेचं पत्र दिलं होतं आणि त्यावेळी हा प्रकार घडला. या प्रकरणी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. शिर्डी सिन्नर मार्गावरील बस अपघातामध्ये अंबरनाथमधील 8 जणांचा मृत्यू झाला. यातील मोरिवली गावच्या उबाळे आणि बावस्कर कुटुंबातील 4 समावेश आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मावळच्या चांदखेड गावाच्या यात्रेदरम्यान हवेत गोळीबार करणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून 2 देशी पिस्तूल आणि कोयते जप्त करण्यात आले. जळगावच्या जामनेर तालुक्यातील पहूरमध्ये बंद घरातून लाखांचा मुद्देमाल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेनं 5 जणांना अटक केली असून 16,90,000चा मुद्देमाल जप्त केलाय. भिवंडी तालुक्यातील काल्हेर इथे रूपचंद गॅलेक्सीतील प्रणय मापगावकर यांच्या घरी चोरी झाली. दिवसाढवळ्या घराचं लॉक तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि 10 तोळे सोन्याचे दागिने चोरून पळ काढले. आता सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जातोय. पाटणादेवी इथल्या चंडिकादेवी मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी लंपास केली. या दानपेटीत सुमारे 1.5 लाखांची रोकड असल्याचा अंदाज आहे. अज्ञात 2 चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत. त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केलाय. हिंगोली जिल्ह्यातील विविध भागातून शेतमालाची चोरी करणाऱ्या टोळीतील 6 चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेनं पकडलंय. या चोरट्यांकडून पोलिसांनी 35 कट्टे हळद तर 34 कट्टे सोयाबीन आणि रोख रक्कम असा 2,11,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. चांदवडमध्ये 2 गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. एका गटानं दुसऱ्या गटाच्या घरावरती लाठ्याकाठ्या आणि लोखंडी रॉडनं हल्ला करत 3 जखमी केलं. जुन्या वादातून हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. जुन्नर तालुक्यातील ओतूर इथे दारूच्या नशेत विषारी औषध प्राप्त केलेल्या 31 वर्षीय रुग्णाचा योग्य उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अरविंद गाढवे यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय. या बोगस डॉक्टरवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी केली. औरंगाबादच्या वाळूजमधील रांजणगाव शेणपुंजीतील भंगाराच्या गोडाऊनला आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले. आगीवरती नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. बुलढाण्याच्या चिखली न्यायालय परिसरामध्ये 2 दिवसांपासून एका माकडानं धुमाकूळ घातला होता. सरपंचांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी या माकडाला पकडलं. सध्या या माकडावरती वन्यजीव संरक्षण कार्यालयात उपचार सुरू आहेत. डोंबिवलीतल्या बालभवनात 13वं रोज फेस्टिव्हल भरवण्यात आले. प्रदर्शनात विविध जातीचे गुलाब ठेवण्यात आले. 3 दिवसीय प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळतोय. अठरा तासानंतर एमपीएससीच्या परीक्षार्थींनी आपलं आंदोलन स्थगित केलं. खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन देण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याची मागणी परीक्षार्थींकडून केली जाते. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील घरांची संख्या वाढली आहे. 4,721 घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. ठाण्यातील विहंग समूहाच्या प्रकल्पातील 256 आणि ठाणे महानगरपालिकेकडून मिळालेल्या पंतप्रधान आवास योजनेतील 300 घरांची त्यात भर पडली आहे. या अनुषंगानं जाहिरातीत काही बदल करावे लागणार असल्यामुळे ही जाहिरात आणखी 4-5 दिवस लांबणीवर पडली आहे. विविध तांत्रिक कामांसाठी रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड दोन्ही जलद मार्गावरती ब्लॉक असेल, तर पनवेल वाशी या मार्गावर सुद्धा ब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेवरती आज रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावरती काहीसा परिणाम होईल. मेट्रो, मोनो आणि उपनगरीय रेल्वे आणि बसेसमधून एकाच तिकिटावरती प्रवास करणं लवकरच मुंबईकरांना शक्य होणार आहे. या सुविधेची सुरुवात 19 जानेवारीला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तुर्तास मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या मार्गिकेसाठी ही सुविधा लागू असेल.
दहिसर ते अंधेरी या मार्गाचा मेट्रोनं प्रवास अवघ्या 35 मिनिटात होणार आहे. मेट्रो 2 आणि मेट्रो 7चा दुसरा टप्पा 20 जानेवारीपासून वाहतूक सेवेत दाखल होणार असून सध्या मार्गावरती चाचणी सुरू आहे. दरम्यान दररोज 4 ते 5 लाख मुंबईकर मेट्रोनं प्रवास करतील असा अंदाज आहे. बोरिवलीतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र सफारी रखडली आहे. सफारीच्या नावाखाली शुल्क वसूल करून पर्यटकांना पिंजऱ्यातले वाघ आणि सिंहांचं दर्शन घडवलं जात आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झालाय. सफारी पुनर्विकासाच्या कामासाठी बंद असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संथगती कामामुळे सफारी खुली होण्यास विलंब होतोय. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि एक मोठी बातमी येते. अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या कैद्याला रुग्णालयात रुग्णवाहिकेतून नेण्यात आलं. मात्र रुग्णवाहिकेमध्ये त्याला चक्क खाली झोपून अमरावती जिल्हा रुग्णालयात आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कारागृह प्रशासनाकडून पोलिसांच्या रुग्णवाहिकेमध्ये स्ट्रेचरवरती झोपून आणण्याची सुविधा असताना सुद्धा कैद्याला रुग्णवाहिकेत खाली झोपवून आणण्यात आलं. या घटनेमुळे पोलीस आणि कारागृहाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.